प्रेज द लॉर्ड प्रियानो, यावेळेस प्रभूचा गौरव असो की या सुंदर अशा समयामध्ये आम्ही यावेळेस लाईव्ह जात आहोत आणि या माध्यमाच्या मार्फत तुमच्यानी माझी भेट होत आहे. सर्व गौरव प्रभूला. आणि यावेळेस आम्ही पुन्हा एकदा आज त्याच विषयाकडे जाणार आहोत. आणि तर ते म्हणजे आम्हाला प्रत्येकाला हेच सांगायला आवडतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं जे काही केलेलं आहे आणि आमच्या निर्माणकर्त्या परमेश्वरानं आमच्यासाठी जे केलेलं आहे तर ते आम्ही समजून घ्यायला हवं. कारण जोपर्यंत आमच्या बापानं काय केलेलं आहे ते आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत आम्हाला पुढे जाता येत नाही. तर आम्हाला समजून घ्यायचं आहे की आमच्या निर्माणकर्ता परमेश्वरानं हा निरोप सर्व लोकांसाठी आहे. मला पाहणाऱ्या सर्व ज्यांना मराठी समजतं तर त्या सर्व लोकांसाठी आहे की हा परमेश्वराचा निरोप आहे. आणि तो निरोप हाच आहे की त्यानं आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. त्यानं आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. आणि इथं आम्हाला पाहायला मिळतं की आज प्रत्येक व्यक्ती आशीर्वादासाठी धावत आहे, आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी धावत आहे. त्याला आशीर्वाद मिळवायचे आहेत, त्याला प्रत्येक गोष्ट मिळवायची आहे. आज आम्हाला पाहायला मिळतं की आज ही कोविडची परिस्थिती आहे आणि या कोविडच्या परिस्थितीमध्ये देखील जे लोक सेवा देत आहेत आणि तर आम्हाला पाहायला मिळतं की आत्ताचं वातावरण जर बघितलं गेलं तर भरमसाठ बिल होत आहे. लोकांच्याकडे पैसे नाही आहेत, लोकांच्याकडे काम नाही, सगळं बंद आहे. अशा अवस्थेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अनेक लोक खूप काही त्रासामधून जात आहेत. पण जे लोक कमावणारे आहेत किंवा जे लोक कमावणारे आहेत तर ते हाच विचार करतात की त्यांना काहीतरी मिळवायचं आहे, या गोष्टीतून आज काहीतरी मिळवायचं आहे. आणि म्हणून प्रत्येकजण आशीर्वाद मिळवण्यासाठी धडपडत आहे. म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट एक चांगली गोष्ट मिळवायची आहे, पैसे मिळवायचे आहेत, भरपूर संपत्ती करायची आहे. कोणाला पैसे असतात, घरामध्ये सर्व काही व्यवस्थित असतं पण घरामध्ये कटकट असते, शांती नसते, तर त्याला शांती मिळवायची आहे, त्यासाठी तो धडपडत आहे. म्हणजे एकंदरीत प्रत्येक व्यक्ती आशीर्वादाच्या पाठीमागे लागलेला आहे. तो काही ना काही करून त्याला ते आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत. परंतु इथं आम्हाला पाहायला मिळतं की जो आमचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे तो आम्हाला सांगतो की त्यानं तर आम्हाला सर्व गोष्टीत आशीर्वादित केलेलं आहे. त्यानं आम्हाला सर्व गोष्टीत आशीर्वादित केलेलं आहे. त्यानं आमच्यासाठी ते सगळं काही करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्या निर्माणकर्त्या परमेश्वरानं आमच्यासाठी काय केलेलं आहे ते आम्ही प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. कारण जोपर्यंत समजून घेतलं जाणार नाही, म्हणजे वधस्तंभावर जे आमच्यासाठी रक्त सांडलं, प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी प्राण दिला, तर जोपर्यंत त्या गोष्टी आम्हाला समजून येणार नाहीत नेमकं काय केलेलं आहे, काय आमच्यासाठी केलेलं आहे, तोपर्यंत त्या व्यक्तीला पुढे जाताच येणार नाही. आणि जरी तो व्यक्ती पुढे जर गेला असला तरी मग त्याचं जे जाणं असेल किंवा त्याचं जे पाऊल असेल तर मग ते चुकीचं होणार, लक्षात ठेवा. तर आम्हाला पाहायला मिळतं की विशेष म्हणजे ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही लोकांसाठी अशीच प्रार्थना करतो की देवा तू त्यांना त्या गोष्टीमध्ये आशीर्वादित कर, तू त्यांना ह्या गोष्टीमध्ये आशीर्वादित कर, तू त्यांना त्या परिस्थितीमध्ये आशीर्वादित कर. इथं आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही देखील त्यांच्यासाठी आशीर्वादासाठीच आम्ही प्रार्थना करत असतो. आणि एकंदरीत प्रत्येकाला आवडतं ज्यावेळेस एखादा व्यक्ती नवीन प्रार्थना ऐकत असतो त्यावेळेस त्याला बरं वाटतं, अरे वा माझ्यासाठी आशीर्वादासाठी प्रार्थना केलेली आहे. परंतु प्रियानो, इथं आम्हाला पाहायला मिळतं की ज्या देवानं आम्हाला निर्माण केलेलं आहे, त्या परमेश्वरानं आम्हाला बनवलेलं आहे, तर त्या देवानं आमच्यासाठी काय केलेलं आहे हे
जोपर्यंत आम्हाला समजत नाही, जोपर्यंत ते आम्हाला कळत नाही, तोपर्यंत आम्हाला पुढच्या सर्व गोष्टी काही पूर्णपणे आमचं पाऊल जे पडणार, तर आमचा निर्णय जो होणार तो चुकीचा होणार. यावेळेस आपण पाहूया रोमकरासपत्र याचा 4था अध्याय आणि 5वा अध्याय वचन 8-6 पासून मी वाचतो. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. इथं आम्हाला पाहायला मिळतं की आमच्यासाठी ख्रिस्तानं जे प्राण दिलेला आहे, आपलं रक्त सांडलेलं आहे वधस्तंभावर, तर त्या वधस्तंभावर जे रक्त सांडलं गेलं, त्या वधस्तंभावर जे रक्त सांडलं गेलं, त्या रक्तानं तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलं गेलं आहे. सर्व गोष्टीमध्ये आज तुम्हाला जे जे हवं आहे त्या सर्व गोष्टीत देवानं काय केलेलं आहे, आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. आम्हाला पूर्णपणे सर्व पापातून मुक्तता मिळालेली आहे. ती जी किंमत होती ती सर्वात मोठी होती. या जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वात मोठी किंमत ते म्हणजे देवानं सांडलेलं आपलं रक्त. सर्वात मोठी किंमत. आणि ती किंमत जी प्रभूनं दिली गेलेली आहे, ती किंमत पुन्हा कधीच दिली जाणार नाही आणि कोणी देऊ शकत नाहीये. या जगातला कोणताही व्यक्ती, श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती ही किंमत देऊ शकणार नाही. कारण का, तर ती किंमत तुमच्या, माझ्या आणि या जगातील प्रत्येक मनुष्यासाठी. मग मी पुन्हा एकदा सांगतो की पाठीमागच्या रविवारी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की तो काळा असेल, गोरा असेल, लहान लाकाचा असेल, लांबड्या लाकाचा असेल, अगदी छोट्या डोळ्याचा असेल, कोणी असेल, या जगातला प्रत्येक व्यक्ती, या जगामध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्वांसाठी येशू ख्रिस्तानं आपलं रक्त सांडलेलं आहे, आपला प्राण दिलेला आहे. आणि त्या रक्तानं काय केलेलं आहे, त्या रक्तानं तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की येशू ख्रिस्ताचं रक्त संपूर्ण मनुष्य जातीसाठी सांडलं गेलं, प्रत्येक मनुष्यासाठी सांडलं गेलं. मला ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगू इच्छित आहे की तुमच्यासाठी परमेश्वरानं, तुमच्या निर्माणकर्ता देवानं स्वतः या जगात येऊन देहधारण करून त्यानं आपलं प्राण दिला तुमच्यासाठी, आपलं रक्त सांडलं आणि तुम्हाला काय केलं, आशीर्वादित केलेलं आहे. या जगातील प्रत्येक व्यक्तीला देवानं आशीर्वादित केलेलं आहे. या जगातील प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरानं आशीर्वादित केलेला आहे. या जगातील प्रत्येक व्यक्ती जसा म्हणतो की परमेश्वरानं आम्हाला निर्माण केलेलं आहे, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेच आहे की देवानं प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित केलेलं आहे. या जगातील प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित आहे, लक्षात ठेवा. या जगातील प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित आहे, प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित आहे. पण आम्हाला पाहायला मिळतं, कारण का, तर येशू ख्रिस्तानं जे रक्त सांडलं त्या रक्तानं त्याच्यातून सगळं पाप काढून टाकण्यात आलं, त्याच्यातून प्रत्येक वाईट गोष्ट काढून टाकण्यात आली. आणि ही सगळी किंमत येशू ख्रिस्ताचं रक्त, हे येशू ख्रिस्ताचं रक्त होतं आणि मनुष्यामध्ये जे पाप होतं, जे सगळ्या गोष्टी होत्या, हे त्याच्यासाठी होतं. लक्षात ठेवा, सगळी किंमत दिलेली आहे, एक देखील काही ठेवलं नाही, काहीच ठेवलेलं नाहीये, सर्व काही दिलेलं आहे. सगळा काही हिशोब चुकता झालेला आहे, मनुष्याचा सगळा हिशोब चुकता झालेला आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक मनुष्याला, या जगातील प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरानं आपला प्राण देऊन, आपलं रक्त सांडून आशीर्वादित केलेलं आहे. जे तुम्ही आशीर्वादासाठी धावत पळत आहात ना, प्रत्येक व्यक्ती आशीर्वादासाठी धावतो, पळतो, काही ना काही तर करतो. आशीर्वादासाठी लोक पाप करत आहेत, आशीर्वादासाठी लोक चुकीचा मार्ग निवडत आहेत. मला आशीर्वादित व्हायचंय, मला श्रीमंत व्हायचंय, मग काय करायचं, वेगवेगळ्या मार्गाने श्रीमंत होण्याचा प्रयत्न करायचा. पण लक्षात ठेवा की तुम्हाला पाप करण्याची गरज नाहीये, तुम्हाला आशीर्वादासाठी पाप करण्याची गरज नाही. या जगातील प्रत्येक व्यक्ती जो मराठी समजत आहे त्या प्रत्येक व्यक्तीला देवाचा हाच निरोप आहे की तुम्हाला आशीर्वादित होण्यासाठी पाप करण्याची गरज नाहीये. का, कशासाठी पाप करता? जे
तुम्ही पाप करता त्यासाठी तर रक्त सांडलेलं आहे. आणि पाप काय करतं? देवाचं वचन सांगतं की पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन, तुम्ही अगोदर पापाचे गुलाम होता, तुम्ही पापामध्ये जीवन जगतच होता, पण त्या पापातून मुक्त करण्यासाठीच देवानं काय केलं? प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं? या जगामध्ये येऊन तुमच्यासाठी प्राण दिला, तुमच्यासाठी रक्त सांडलं, आणि त्या रक्तानं काय केलेलं आहे? तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. मग तुम्हाला पाप करण्याची काय गरज आहे? तुम्हाला पाप करण्याची आता काय गरज आहे? तुम्हाला चुकीचं वागण्याची काय गरज आहे? आता काही गरज नाही. लक्षात ठेवा, तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. येशू ख्रिस्ताच्या रक्तानं तुम्हाला प्रत्येक पापातून मुक्त केलेला आहे, तुमचं तारण केलेलं आहे, तुमची मुक्तता केलेली आहे, तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. तुम्ही आशीर्वादित आहात, आणि म्हणून तुम्हाला पाप करण्याची गरज नाही, म्हणून तुम्हाला चुकीचं वागण्याची गरज नाही, तुम्हाला कोणतीही गोष्ट अशी वाईट करण्याची गरज नाही, कोणाला ठार मारण्याची गरज नाही, कोणाला हिसकावून घेण्याची गरज नाही, कोणाचं लुबाडून घेण्याची गरज नाही, कोणाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवण्याची गरज नाही, चुकीचं काहीही करण्याची गरज नाही. कारण का? तर तुम्ही जे काही करता, तुम्हाला वाटतं की मी माझ्या परिवारासाठी करतो, मी माझ्या मुलाबाळांसाठी करतो, मला माझ्या परिवारासाठी हे करणं गरजेचं आहे. जर मी ते केलं नाही तर माझी मुलं कशी जगतील, त्यांचं भविष्य कसं उभं राहील, मला त्यांच्यासाठी करणं गरजेचं आहे. म्हणून लोक चुकीचे मार्ग अवलंबतात. पण लक्षात ठेवा, तुम्हाला चुकीचे मार्ग अवलंबण्याची गरज नाहीये, तुम्हाला चुकीच्या मार्गाकडे जाण्याची गरज नाही. कारण येशू ख्रिस्तानं तुमच्या पापासाठी, तुम्हाला त्या सर्व शापातून मुक्त करण्यासाठी आपलं रक्त सांडलेलं आहे, आपला प्राण दिलेले. लक्षात ठेवा, जे तरुण तरुणी मला पाहत आहेत, शिक्षण घेत आहेत, कोविडमुळे तुमचा गोंधळ वाढलेला आहे, पण लक्षात ठेवा, तुम्ही घाबरू नका, तुमचं भविष्य उद्ध्वस्त होणार नाही. कारण तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्ही हीच गोष्ट तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये ठेवून तुम्हाला जगायची आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्यासाठी रक्त सांडून तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हेच देतो की देव आमच्यावर जे काही प्रेम करतो, तर ते प्रेम, त्या प्रेमाचं आम्हाला प्रमाणपत्र देतो. तो आम्हाला सांगतो की आम्हाला पुरावा देतो तो, बाबा मी तुझ्यासाठी मरण पावलेलं आहे, मी तुझ्यासाठी प्राण दिलेला आहे, माझं रक्त सांडलेलं आहे, मी तुझ्यातून प्रत्येक चुकीची गोष्ट काढण्यासाठी, तू चुकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये जीवन जगू नये, तू कोणत्याही चुकीच्या गोष्टीमध्ये राहू नये, त्यासाठी मी माझं प्राण दिलेलं आहे, मी माझं रक्त सांडलेलं आहे, मी तुला आशीर्वादित केलेलं आहे. तुम्ही आशीर्वादित आहात. या जगातील प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित आहे, प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित आहे. लक्षात ठेवा, कारण देवानं तुम्हाला निर्माण केलेलं आहे. तुमचा निर्माण करता परमेश्वरानं, त्यानं तुमच्यासाठी आपलं रक्त सांडून तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. तुम्ही आशीर्वादित आहात. येशू ख्रिस्ताच्या रक्तानं तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. होणार नाही, झालेला आहात. तुम्ही झालेला आहात. म्हणून तुम्हाला निराश होण्याची गरज नाही, तुम्हाला कोणती चुकीची गोष्ट करण्याची गरज नाही, तुम्हाला कोणते चुकीचे मार्ग अवलंबन करण्याची गरज नाही. तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की देवानं जे तुमच्या निर्माणकर्त्या देवानं जे काही केलेलं आहे, त्या केलेल्या गोष्टीवर तुम्हाला विश्वास करायचा आहे की माझ्यासाठी हे केलेलं आहे, माझ्यासाठी माझ्या परमेश्वरानं आपला प्राण दिलेला आहे, माझ्यासाठी माझ्या देवानं आपलं रक्त सांडलेलं आहे, आणि त्या रक्तानं काय केलेलं आहे, त्या रक्तानं या जगातील प्रत्येक मनुष्याला आशीर्वादित केलेलं आहे, आशीर्वादित केलेले. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही आता त्याच्या रक्तानं नीतिमान ठरवण्यात आलेला आहात. तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्तानं नीतिमान ठरवण्यात आलेला आहात. आज मी तुम्हाला गलतीकरासपत्र आणि त्याच्यामधून काही वचनं तुम्हाला आपण वाचूया, जेणेकरून ती वचनं आम्हाला काय सांगतात. गलतीकरासपत्र याचा 3रा अध्याय आणि काही वचनं आपण वाचणार आहोत. इथं आम्हाला पाहायला मिळतं 6वा अध्याय 3रा अध्याय वचन 6 ते 9. ज्याप्रमाणे अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले, तसे हे आहे. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहमाचे पुत्र आहेत.
देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरविणार ह्या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्रामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल, म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्रामासहित आशीर्वाद मिळतो. देवाने अगोदरच अब्रामाला सांगितलं होतं की तुझ्याद्वारे मी पृथ्वीवरची सर्व कुळ आशीर्वादित करेन, आणि आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही आशीर्वादित झालो. येशू ख्रिस्तानं तुमच्या माझ्यासाठी आपलं रक्त सांडलं आणि तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलं. ही सुवार्ता अगोदरच अब्रामाला देवाने कळवण्यात आली होती. 13वं वचन, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. इथं आम्हाला पाहायला मिळतं की आमच्यासाठी येशू ख्रिस्त शापित झाला. आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस मला कालच एक फोन आला, त्यावेळेस ते सिस्टर मला सांगत होती की काही वर्षापूर्वी मी तिला असं सांगितलं होतं की तुमच्यावर शाप आहेत. मी तिला म्हटलं की ठीक आहे, हरकत नाही आहे, पण त्यानंतर पुढं काय मी बोललो होतो का, तर ते म्हणले नाही आहे, तर हरकत नाही म्हणलं. मग त्यावेळेस मी तिला हे वचन सांगितलं की तुझ्यासाठी येशू ख्रिस्तानं तो स्वतः शापित झाला आणि त्याने तुला सर्व शापातून मुक्त केला आहे. तो आता शापामध्ये नाही आहेस, तर येशू ख्रिस्तानं तुझ्यासाठी किंमत मोजून तुला आशीर्वादित केलेलं आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की जे काही देवानं जे केलेलं असतं काम, म्हणजे आमच्या बापानं जे काही केलेलं असतं त्याला जर आम्ही ओळखलो नाही तर आमचे निर्णय चुकतात. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं. आणि मग आम्ही म्हणजे मी ज्यावेळेस सेवा करत होतो, ही गोष्ट जोपर्यंत मी व्यवस्थित लक्षपूर्वक पाहिली नव्हती, तर मग बऱ्याच काही लोकांना कदाचित असे काही संदेश मी दिले असतील, असे काही निरोप दिले असतील आणि जे चुकीचे ठरले असतील, म्हणजे त्यांना तेवढंच सांगितलं असेल म्हणजे तुमच्यावर काही शाप आहे, ठीक आहे, पण त्याच्यापुढं काय, त्याच्यापुढं हे नाही सांगितलं बाबा की तुझ्यासाठी येशू ख्रिस्त शापित झाला आणि त्यानं तुला सर्व शापातून मुक्त केलं आहे. ते सांगितलं असतं तर किती बरं झालं असतं. आणि त्यामुळं इथं आम्हाला पाहायला मिळतं की असे अनेक अनेक जे सेवक पण आहेत, तर ते आणि अनेक लोकांना असं सांगतात की बाबा तुमच्यावर शाप आहेत आणि तुमचे शाप मोडणं गरजेचं आहे आणि तुमच्यासाठी आपण एक विशेष प्रार्थना ठेवूया आणि शाप मोडण्याची प्रार्थना. म्हणजे शाप मोडायचं असेल तर शाप मोडण्याची प्रार्थना, करणी मोडायची असेल तर करणी मोडायची प्रार्थना. त्यानंतर मग नॉर्मल असतं की आपण सगळे रोगराईतून मी विशेष रोगराईसाठी प्रार्थना करतील, तुमच्यासाठी आजारी लोकांसाठी प्रार्थना करतील. ते तर असतं सर्व प्रार्थनेमध्ये, मीटिंगमध्ये असतंच चालतं. त्यानंतर हे जास्त चालतं की म्हणजे शाप असेल तर विशेष शाप मोडण्यासाठी प्रार्थना. तर प्रियानो, इथं लक्षात ठेवा की तुम्ही म्हणजे तुमच्या प्रार्थनेनं शाप नाही मोडलेले आहेत. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्तानं अगोदरच रक्त सांडलेलं आहे आणि त्या रक्तानं काय केलेले आहेत, आम्हाला तुम्हाला सर्व शापातून मुक्त करून आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला पुढं काही गलतीच्या पत्रातून अनेक काही वचन आम्हाला पुढं पाहायला मिळतात. गलती याचा 3रा अध्याय वचन 26 ते 29. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुम्हामधील जितक्यांना ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्याने ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी व हेलेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठाई एकच आहात. आणि तुम्ही तर ख्रिस्ताचे आहात, तर अब्राहामाचे संताने अभिवचनाच्या द्वारे वारीस झालेला आहात. किती आनंदाची गोष्ट आहे बघा, काय की तुम्ही तर सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. देवाची मुलं झालेला आहोत आम्ही आणि वारीस झालेला आहोत. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने इतकं काही केलेलं आहे. आम्हाला काय करण्याची गरज आहे? चुकीचं वागण्याची काय गरज आहे? चुकीचं पाऊल उचलण्याची काय गरज आहे? देवाच्या विरोधात
देवाचा आज्ञा मोडण्याची काय गरज आहे? कारण का तर काहीतरी आमच्याकडे असणं म्हणजे आम्ही आशीर्वादित नाहीये असं होत नाहीये. उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये अब्राहमाला देवानं वचन दिलं होतं आणि त्या अभिवचनानं, त्या देवानं सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे तो निघाला. त्यावेळेस अब्राहमाकडे काहीच नव्हतं. त्यावेळेस त्याला मूल नव्हतं, त्यावेळेस त्याचं नाव कोणी ओळखत नव्हते, त्यावेळेस त्याच्याकडं काही प्रॉपर्टी नव्हती, इतकी काहीच नव्हतं. फक्त देवानं त्याला निरोप दिला होता की मी तुला आशीर्वादित करेन, त्याचबरोबर सर्व पृथ्वीवर तुझ्याद्वारे सर्व कुळ आशीर्वादित करेन. आणि त्यावेळेस त्याच्याकडे काही नव्हतं, पण त्या गोष्टीवर विश्वास ठेवून ज्यावेळेस तो चालायला लागला त्यावेळेस त्याला पाहायला मिळालं. आणि उत्पत्तीच्या 24व्या अध्याय वचन 1 मध्ये सांगतं की देवाने अब्राहमाला सर्व गोष्टीत आशीर्वादित केलं होतं. अब्राहम सर्व बाबतीत आशीर्वादित झाला होता. आणि त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला या निरोपावर प्रत्येकाने जसा अब्राहमाने विश्वास केला उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये, आता तुमच्याकडे काही नाहीये, आता तुमच्याकडे काही नाहीये. पण तुम्ही समजा उत्पत्तीचं 12वां अध्याय तुमच्याकडे काही नसेल, या परिस्थितीमध्ये तुम्हाला विश्वास करायचा या निरोपावर. देवानं येशू ख्रिस्ताने जे तुमच्यासाठी रक्त सांडलेलं आहे त्या रक्ताचा हाच निरोप आहे की त्या रक्ताने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. आणि हे सांगतं की तुम्ही सर्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र झालेला आहात. तुम्ही त्याचे अब्राहमाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारे वारीस आहात. हे सगळं काही करण्यात आलेलं आहे. देवानं हे सगळं काही हे तुम्हाला जे काही सांगितलं जात आहे ना ते सगळं झालेल्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. जोपर्यंत झालेलं काय झालेलं आहे ते तुम्हाला कळत नाही, पुढे काय करणार, पुढे काय जाणार आहे तुम्ही? आज देखील लोक करणीमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये दृष्ट लागली, हे लागलं ते लागलं असं म्हणून बाकीच्या गोष्टीमध्ये वळत आहेत. एक मंडळी म्हणून तुम्ही समजून घ्या, एक पास्टर म्हणून किंवा देवाचा सेवक म्हणून तुम्ही प्रत्येकाने समजून घ्या की तुमच्या बापानं काय केलेलं आहे. जोपर्यंत तुमच्या बापानं काय केलेलं आहे हे तुम्हाला समजत नाहीये तोपर्यंत तुमचे पुढचे सगळे निर्णय चुकीचेच होतील. आणि म्हणून तुम्हाला हे समजूनच घ्यायचं आहे की देवानं तुमच्यासाठी काय केलेलं आहे. तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, त्यानं तुमच्यासाठी आपलं रक्त सांडलेलं आहे, त्या रक्तानं तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. तुम्ही आता त्याची मुलं झालेला आहात, तुम्ही त्याचे वारीस झालेला आहात. हे सगळं झालेलं आहे, होणार नाही. होणार आणि झालेलं आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. हे झालेलं आहे, हे झालेलं आहे. काही लोक म्हणत असतील जेवत जेवत काय सांगायला लागलाय हा, काय वेगळं काही सांगायलाच तयार नाहीये, हे तेच सांगत आहे. होय, तेच का सांगत आहे? कारण काही लोकांना कळालेलं नाहीये, काही लोकांना समजलेलं आहे. तुम्हाला समजलेलं आहे, प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो की तुम्हाला समजलंय ना की येशू ख्रिस्ताच्या रक्तानं तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. प्रेज द लॉर्ड. पण ज्यांना समजलेलं नाही त्यांना मी सांगत आहे, ज्यांना हे समजतच नाहीये तर त्यांना सांगावं लागतं. कारण सांगितल्याशिवाय त्याला कसं कळणार आणि त्याला कळाल्याशिवाय तो कसं वळणार. आणि म्हणून त्याला सांगणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्तानं या जगातील प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित झालेला आहे. तुम्ही आशीर्वादित आहात. आज ख्रिस्ती लोक रडत बसतात, काय कळत नाही, टेन्शनमध्ये असतात, मरण मागतात, मला मरण पाहिजे. का? टेन्शन आहे, भविष्य व्यवस्थित राहता नाही आहे, अनेक प्रॉब्लेम्स आहेत. त्यांना वाटतं की आता काही जगण्यात काय अर्थ नाही आहे, सगळं गेलेलं आहे, संपलेलं आहे, सगळं काय अर्थच नाही आहे, सगळं उद्ध्वस्त झालेलं वाटतं. पण लक्षात ठेवा की येशू ख्रिस्ताच्या रक्तानं, तुमच्यासाठी जे येशू ख्रिस्ताचं रक्त आहे त्या रक्तानं तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. देवाचं प्रेम किती केवढं म्हणजे काय म्हणतात ना की विनाअट प्रेम, त्याला कोणती अट नाही आहे. देवाचं प्रेम आम्हाला पश्चातापाकडे घेऊन जातं. असं देवाचं वचन सांगतं रोमकाराच्या 2ऱ्या अध्यायामध्ये की देवाची ममता आम्हाला पश्चातापाकडे घेऊन जाते. देवाची ममता आम्हाला पश्चातापाकडे घेऊन जाते, लक्षात ठेवा. आणि म्हणूनच समजणं गरजेचं की प्रभूनं काय केलेलं आहे. प्रभूनं काय केलेलं आहे, त्यानं जे रक्त सांडलं, त्या वधस्तंभावर जो काही प्राण दिला, त्या प्राणानं काय झालेलं आहे, तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. आणि म्हणून तुम्ही देवाचे लेकरं आहात आणि
देवाचे वारीस देखील आहात. आम्हाला पाहायला मिळतं गलातीकरास पत्र याचा 4 अध्याय वचन 4 पासून पुढं. परंतु काळाची पूर्णता झाली. गलातीकरास पत्र, हे गलातीकरास पत्रामध्ये जे काही वचनं तुम्हाला सांगितलेले ते मी तुम्हाला तुमच्या समोर ठेवत आहे, की त्या वचनाच्या द्वारे आम्हाला देव ओरडून सांगत आहे, बाबांनो, की मी तुमच्यासाठी आपला प्राण दिलेला आहे, मी तुमच्यासाठी आपलं रक्त सांडलेलं आहे आणि माझ्या रक्ताने मी तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. गलातीकरास पत्र 4 अध्याय वचन 4 पासून पुढं. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आबा बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारीसही आहेस. आहे तुम्ही वारीस आहात. देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. ही सगळी वचनं ही सांगतात, ही सर्व वचनं ही सांगतात की प्रभूनं आपला प्राण देऊन तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. मग तुम्हाला चुकीचं वागण्याची काय गरज आहे? काहीच गरज नाही. तुम्हाला धडपड करण्याची काय गरज आहे? चुकीचं म्हणजे धडपडणं कष्ट करणं चांगलं आहे, पण चुकीच्या गोष्टीमध्ये धडपडणं, चुकीच्या गोष्टी करणं, चुकीचा वागून काय उपयोग आहे? काहीच नाहीये. एक लक्षात ठेवा, एक राजाचा मुलगा राजपुत्र, आणि तो हरवला, तो वाट चुकला, तो हरवला, त्याच्या वडिलांच्या पासून तो दूर गेला आणि तो एका गरीब मनुष्याच्या झोपडीमध्ये राहिला. तर तो मुलगा कोणाचा? तो गरीबाचा का तो राजाचा मुलगा? लक्षात ठेवा, तो कुठेही जाईल, तो कोणत्याही अवस्थेमध्ये असेल, पण तो राजाचाच मुलगा असेल. लक्षात ठेवा. तसं तुम्ही आणि मी कोणत्याही अवस्थेमध्ये आहोत. कोण कर्जामध्ये आहे, कोण काही अवस्थेमध्ये आहे, कोण श्रीमंत आहे, कोण खूपच आता कठीण परिस्थिती जगत आहे. असे वेगवेगळे आताची परिस्थिती आहे. वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही प्रत्येक जण आहात. पण लक्षात ठेवा, ही गोष्ट आम्ही विसरता कामा नये की त्या स्वर्गातील परमेश्वराचं, या सर्व निर्माण करता, जो या सर्व पृथ्वीचा, सर्व सृष्टीचा जो निर्माण करता आहे, त्याचा मी लेकरू आहे, त्याचा मी मुलगा आहे, त्याची मी मुलगी आहे, हे विसरता कामा नाही तुम्ही. आणि त्यानं मला आशीर्वादित केलेलं आहे. असंच सोडलेलं नाहीये. तो आमच्याकडं रात्रंदिवस पाहत असतो. त्याचे डोळे आमच्याकडे रात्रंदिवस लागलेले आहेत. तो पापणी देखील लवत नाही. पहा, इस्रायलाचा परमेश्वर तो डुलकी घेत नाहीये, त्याची पापणी कधी लवत नाहीये. तो आमचा बाप आहे. त्यानं तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेला आहे. आणि तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारीसी आहेस. किती आनंदाची गोष्ट आहे बघा. हे सगळं येशू ख्रिस्ताच्या रक्तानं केलेलं आहे. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताच्या रक्तानं तुम्हाला मला आशीर्वादित केलेलं आहे. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हे सांगा की येशूच्या रक्तानं तू आशीर्वादित झालेली आहेस. येशूच्या रक्तानं आपला परिवार आशीर्वादित आहे. तुमच्या लहान लेकरांना सांगा की तू आशीर्वादित आहेस, तू आशीर्वादित आहेस. येशू ख्रिस्ताच्या रक्तानं तुला आशीर्वादित केलेलं आहे. इथं आम्हाला पाहायला मिळतं. पुढं आपण जाऊया. गलातीकरास पत्र याचा 4 अध्याय वचन 8 पासून पुढं. तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा जे वस्तुत देव नाहीत त्यांचे गुलाम होता. पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे. तर मग दुर्बळ व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता? वार, महिने, सणाचे काळ व वर्ष ही तुम्ही पाळता.
तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील अशी मला तुमच्या संबंधी भीती वाटते. इथं आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही ज्यावेळेस आम्हाला ओळख नव्हती त्यावेळेस आम्ही अनेक चुकीच्या गोष्टी करत होतो. इथं आम्हाला पाहायला मिळतं पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता तेव्हा जे वस्तुत देव नाहीत त्यांचे तुम्ही गुलाम होता. पण आता तुम्ही देवाला ओळखता किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बळ व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता, त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी धरता. हे विशेष म्हणजे जे लोक तुम्हाला किंवा तुम्हाला वाटतं की तुम्हाला असं सांगण्यात येतं, हे मी वारंवार सांगतो, जे लोक असं मला म्हणतील की अरे जे लोक करणी वगैरे सांगतात त्यांचा काही विरोधात आहे का आत्माराम, तसं नाहीये. लक्षात ठेवा. तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही जे सांगत आहात ते तुम्ही व्यवस्थितरित्या विचार करा. काही लोक सांगतात की तुला खाऊ घातलेला आहे, म्हणजे तुम्ही कुठंतरी पाणी पिला असाल, तुम्ही कोणाच्या तर घरामध्ये काहीतरी खाल्लं असेल आणि मग तुमचं तब्येत व्यवस्थितरित्या म्हणजे बिघडलेली असते किंवा तुमची तब्येत व्यवस्थित नसते, तुम्ही आजारी पडता आणि मग तुम्ही कुठंतरी प्रार्थनेला जाता आणि प्रार्थनेला गेल्यानंतर ना मग ते पास्टर किंवा तो देवाचा सेवक तुम्हाला सांगेल की तुम्हाला खाऊ घालण्यात आलेला आहे, तुम्हाला खाऊ घालण्यात आलेला आहे. आणि मग खाऊ घालण्यात आल्यानंतर ना मग आता कसं की आम्हाला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा आता आम्ही कोल्हापूरमध्ये राहतो, तर ज्या लोकांना मी पाहतो तर ते असंच असतात की जे औषध मिळतं तर ते औषध खाल्ल्यानंतर ना एकतर जे पोटामध्ये जे काही खाऊ घातलेलं असतं तर ते उलटीच्या स्वरूपामध्ये निघतं किंवा जुलाब वाटे ते जातं, असं सांगतात. बरेच लोक करतात ते. पण लक्षात ठेवा की हे जे सांगितलं जातं हे बाहेर पण सांगितलं जातं आणि इथं ज्यावेळेस प्रार्थनेला एखादा व्यक्ती येतो तर त्याला पण सांगितलं जातं की तुला खाऊ घालण्यात आलेला आहे. पण खरोखरच देवाचं वचन आम्ही पाहिलं गेलं तर आम्हाला पाहायला मिळतंय की मार्ककृत शुभवर्तमान याच्या 16व्या अध्यायामध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं बघा. मार्ककृत शुभवर्तमान 16वा अध्याय आणि वचन 16 या वचनापासून पुढं. मला इथंच थांबायचं नाहीये, मला पुढं जायचं आहे, पण तुम्हाला हे वचन 16 पासून पुढं 16वा अध्याय वचन 16 पासून. मग त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणारा बरोबर ही चिन्ह असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखण्यावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. हे विश्वास धरणाऱ्यासाठी लक्षात ठेवा. हे पास्टरसाठी किंवा म्हणजे असं विशिष्ट अशा व्यक्तीसाठी हे वचन सांगितलेलं नाहीये की पास्टर तुम्ही झाला तर तुम्ही काही पण खाल्ला तर तुम्हाला काही बाधणार नाही, असं काही नाही. हे सर्वांसाठी, जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्या व्यक्तीसाठी आहे. आता बरेच लोक हे डोक्यामध्ये घेतात की नाही देवाच्या सेवकानं सांगितलेले तुम्हाला काहीतरी खाऊ घातलेला आहे आणि त्याच्या पण डोक्यामध्ये त्यांना पण इकडे तिकडे विचारणा केलेली असते की आणि तिथं पण निघालेलं असतं की नाही तुम्हाला खाऊ घातलेला आहे झालं. आणि मग ते औषध खायला जाता, मग त्या औषधानं तुम्हाला जुलाब लागते किंवा उलटी होते आणि मग तुम्ही असा विश्वास करता की नाही ते पडलं. प्रियानो, इथं आम्हाला पाहायला मिळतं देवाचं वचन सांगतं की तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता तेव्हा जे वस्तू देव नाही त्याचे गुलाम होता. पण आता तुम्ही देवाला ओळखता किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बळ व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता, त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची काय इच्छा कशा करता. म्हणजे इथं आम्हाला पाहायला मिळतं की बाहेर पण लोक तेच करत आहेत. बाहेर पण लोक, तुम्ही कोणाकडे तर गेला एखाद्या जाणत्याकडे तर तो तेच सांगेल तुम्हाला खाऊ घातलेला आहे,
आणि एखादा पास्टरकडे आला किंवा प्रॉफिटकडे आला तर तो देखील तोच सांगतो तुम्हाला खाऊ घातलेला आहे. एक लक्षात ठेवा की देवानं जी सिस्टीम बनवलेली आहे ना हे पूर्णपणे इथं आम्हाला पाहायला मिळतं की जर तुम्हाला काही तर खाऊ घातलं असेल तर ते सिस्टीम घेणार नाही. एखादा तुम्हाला मशीन जर पाहायला गेलं, एखादं मशीन जर आम्हाला पाहायला मिळते तांदळाचं मशीन हजारो टन तांदूळ क्लीन करतं. त्याच्यामध्ये जे काही किडे असतील दगड असतील तर ते सगळं क्लीन करतं ते मशीन. ते घेत नाही, ते फक्त तांदूळच घेतं. कारण त्याला बरोबर ते तसं सांगितलेलं असतं की त्यांना फक्त तांदूळच, बाकीचं हे सगळं काही काढून टाकायचंय त्याला. तसं हे देखील सिस्टीम आहे देवाचं, देवानं बनवलेली आहे. जर तुमच्या पोटामध्ये जर काय गेलं तर ही सिस्टीम घेणार नाही आतमध्ये, तर ती शौचकुपातून टाकली जाईल. कारण देवाचं वचन काय सांगतं, येशू काय म्हणाला की बाहेरून जे आत येतं त्यानं माणूस विटाळला जात नाही, आतून जे बाहेर निघतं त्यानं माणूस विटाळतो. लक्षात ठेवा की सिस्टीम देवानं बनवलेलं आहे. हे शरीर देवाचं मंदिर झालेलं आहे, देवाचा पवित्र आत्मा राहतो. हे कसं काय हे तुम्हाला खाऊ घातलं? हे असल्या निसत्व असं लिहिण्यात आलेलं इथं की निसत्व अशा शिक्षणाकडे तुम्ही त्याचे गुलाम कसं काय होता? आणि जे सेवक सांगतात ना हे असं कोणीतरी सांगतं तुम्हाला खाऊ घातलं, हे केलं ते केलं, हे सांगू नका, हे बंद करा सांगायचं. हे सांगू नका. हे शैतानच्या एखाद्या शैतानच्या गोष्टीकडे गेल्यानंतर तो शैतान सांगतो की हे खाऊ घातलं, हे केले ते केले, करणे केले, असं केले. हे तुम्ही कशाला सांगता? त्यांचं काम तुम्ही करू नका. वाईट वाटेल पण तुम्ही ते करू नका, तुम्ही कोणाला सांगू नका असं लक्षात ठेवा. देवाचं वचन सांगतं की असलं नाही सांगू. देवाने हे सगळं काय अगोदर सगळं काही रेडीमेड सगळं काही करून ठेवलेलं आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचं रक्त काही कमी पडलं का? त्याला ते तेवढं करू शकलं नसतं का? म्हणजे याचा अर्थ येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला काही खाऊ घातलेलं ते व्यवस्थितरित्या करू शकत नाही असं झालं. लक्षात ठेवा की तुमच्यावर करणी होऊ शकत नाही, तुम्हाला कोणी खाऊ घालू शकत नाहीये. जरी काही केलं तर तुम्हाला ते बाधू शकत नाहीये. तुम्हाला कोणताही प्राणघातक पदार्थ जर तुम्ही खाल्ला प्याला तर तुम्हाला बाधणार नाही असं लिहिण्यात आलेलं आहे. का? कारण तुम्ही विश्वास ठेवलेला आहे येशू ख्रिस्तावर. तुम्हाला कोणी जर असं सांगत असेल तर तुम्ही विश्वास करू नका. तुम्ही विश्वास करू नका. तुम्ही विश्वास करू नका. येशू ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास ठेवा, कारण त्या रक्तानं तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. देवाच्या सेवकांनो, जे देवाचे सेवक सांगत आहेत की तुमच्यावर करणी केलेली आहे, तुमच्या पोटामध्ये खाऊ घातलेलं आहे, असं केलेलं आहे, तसं केलेलं आहे, हे ते केलेलं आहे, ते केलेलं आहे, कसं होणार? करू नका ते. आणि असे लोक आहेत की तुम्ही त्यांना जाऊ पण नका. आणि असे कितीतरी लोक आहेत, कितीतरी सेवक आहेत, ते असं सांगत असल्यामुळं मंडळी देखील तिकडे जात आहे, मंडळी देखील त्याच्यामध्ये जात आहे. आणि तुम्हाला माहित आहे की अशा गोष्टीमुळे ना ती मंडळी तो व्यक्ती बाहेर जाऊन काही ना काही तर करत असतो. मग इथं आम्हाला पाहायला मिळतं, मला फक्त आता हेच सांगायचं आहे की तुम्ही त्याचे गुलाम होऊ नका. देवाचा ही गलती करायच्या पत्रामध्ये ही सगळी वचनं हेच सांगतात की पुन्हा तुम्ही त्यांचे गुलाम नव्यानं कशासाठी होता. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं 4 अध्याय वचन 47 गलतीकरास पत्र वचन 4 ते 7 आम्हाला पाहायला मिळतं. माफ करा, गलती 5 13 ते 15 पर्यंत. गलती 5 13 ते 15. बंधुजन हो, तुम्हाला स्वातंत्र्यकरिता पाचारण झाले तरी या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकाचे दास व्हा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करावी, एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. परंतु तुम्ही जर एकमेकात चावतावं खाऊन टाकता तर परस्पराच्या हातून एकमेकाचा सहार होऊ नये म्हणून जपा. इथं आम्हाला पाहायला मिळतं की देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की बंधुजन हो, तुम्हाला स्वातंत्र्यकरता पाचारण झालं आहे. तुम्ही स्वतंत्र झालेला आहात. आता तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. तुम्ही आता कोणत्या गुलामीमध्ये नाही, कोणत्या बंधनामध्ये नाही आहे. तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. आणि म्हणून देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकाचे दास व्हा. आता तुम्हाला काय करायचं आहे? ज्या देहवासना म्हणजे काय इथं लिहिण्यात आलेलं आहे पुढं की वचन 19 पासून पुढं
देहाची कर्म तर उघड आहे, तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तटफुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अशा इतर गोष्टी याविषयी तुम्हाला जे पूर्वी सांगून ठेवले होते तेच आता सांगतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. इथं आम्हाला पाहायला मिळतं की तुम्हाला स्वतंत्र केलेलं आहे, तुम्ही आशीर्वादित झालेला आहात, म्हणून कशाला त्या वासनांना वाव देता, कशाला संधी देता त्या गोष्टी करता, ह्या करू नका. तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. येशू ख्रिस्ताच्या रक्तानं तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. तुमच्या निर्माणकर्त्या परमेश्वरानं तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. कशासाठी, काय कारण आहे? करू नका. तुम्हाला तो कोणतंही चुकीचं काम करायचं नाही आहे, तुम्हाला कोणती गोष्ट चुकीची करायची नाही आहे, कारण तुम्ही देवाची लेकरं झालेला आहात, तुम्ही देवाचे वारीस झालेला आहात, तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. एक आशीर्वादित व्यक्ती कोणत्याही चुकीच्या गोष्टी स्वीकारत नाहीये. एक आशीर्वादित व्यक्ती तो कोणत्याही गोष्टी चुकीच्या स्वीकारत नाहीये. आणि म्हणून तुम्ही चुकीच्या गोष्टी करण्याची धडपड करण्याची काही गरज नाहीये. तुम्ही प्रत्येकाने हे समजून घ्या की येशू ख्रिस्ताच्या रक्तानं तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. तुम्ही आशीर्वादित झालेला आहात, तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. तुम्ही चिंता करत बसू नका, रडत बसू नका, टेन्शन घेत बसू नका. आज तुमच्याकडे काही नाही आहे, हरकत आहे. तुम्ही अब्रामाचा उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये आहात म्हणायचं. प्रेज द लॉर्ड. हां, तुमच्याकडे आता काही नाही आहे. तुमची गरीब परिस्थिती आहे, कर्जामध्ये आहात, घरामध्ये खूप छोटंसं घर असेल, किंवा कदाचित काही लोकांना घरं पण नसतील, नोकरी नसेल, छोटी नोकरी असेल, काही लोक शिक्षण घेत असेल, काही तरुण मुलं त्यांना पुढं काय करायचं समजत नसेल, काहींची लग्न झाली नसतील, बरेच काही प्रश्न आहेत. पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त याच गोष्टीवर विश्वास करा की तुमच्या निर्माणकर्त्या देवानं, तुमच्या निर्माणकर्त्या परमेश्वरानं तुमच्यासाठी आपला प्राण देऊन तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. प्रत्येकानं म्हणा, मी आशीर्वादित आहे. येशूच्या रक्तानं मी आशीर्वादित झालेलो आहे. होणार नाही, मी आशीर्वादित झालेलो आहे. मी कोणत्या शापामध्ये नाही, मी कोणत्या पापामध्ये नाही, मी मुक्त आहे. मी देवाचं वारीस आहे, मी देवाचं लेकरू झालेलं आहे. देवानं मला पूर्णपणे आशीर्वादित केलेलं आहे. डोक्यामध्ये आता काय घेऊ नका की तुमच्यावर करणी केलेली आहे. डोक्यामध्ये काय घेऊ नका की तुमच्या पोटात काहीतरी आहे, तुमच्यामध्ये घातलं गेलेलं आहे. तसं काही नाही आहे. तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे की जो पवित्र आत्मा तुमच्या मदतीसाठी आहे. जो पवित्र आत्मा तुम्हाला तो शिक्षक म्हणून आहे की तुम्ही त्याला विचारू शकता, त्याच्या मदतीने तुम्ही जीवन जगू शकता. कारण गलती 5:16 हेच पौल म्हणतो, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देवासना पूर्ण करणारच नाही. पवित्र आत्म्याच्या मदतीने जीवन जगा म्हणजे तुम्ही चुकीच्या गोष्टी करणारच नाही. प्रियानो, तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमच्या देवानं हे केलेलं आहे, तुमच्या बापानं हे केलेलं आहे. तुमच्या बापानं तुमच्यासाठी रक्त सांडून तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्हाला काही कमी नाही आहे. तुम्ही डोक्यामध्ये काय घेत बसू नका, आनंदामध्ये राहा. जे काय आज तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्ही आनंद करा. तुम्ही तुमच्या अंगावर काय कपडे आहात, तुमच्या अंगावर कदा तुमच्याकडे फक्त 2च कपडे असतील, तुमच्याकडे काय नसेल व्यवस्थित, तर तुमच्याकडे फक्त तांदूळ आणि फक्त डाळच असेल, किंवा काही लोकांची खूप परिस्थिती असेल, तुम्ही कर्जामध्ये आहात, पैसे नाही आहे, टेन्शन आहे, काय करायचं काही समजत नाही आहे, बँकेचं कर्ज आहे ते फेडायचं आहे, अनेक लोकांचे पैसे द्यायचे आहेत, सगळं क्लिअर करायचं आहे. तुम्हाला असं पण वाटतं की आता शैतान आम्हाला बोलत असतो. शैतान म्हणतो की तुझं आता तू काही करू शकत नाही, तुझं आता संपलं सगळं, मरून जा, कुठं तर फासावर लटक, कुठं तर विष काहीतर काय म्हणतात ना, काहीतर घे, कुठं तर ट्रक खाली जा, कुठं तर गाडी खाली जा, ट्रेन खाली जा, असे वेगवेगळे मार्ग सांगितले जातात. शैतान आमच्याशी बोलत असतो, निराश होतो. काही करू नका. लक्षात ठेवा, काही करू नका. आणि चुकीचे मार्ग पण अवलंबू नका. चोरी करू नका, जाऊन काहीतरी चुकीचं हे लुबाडू नका, काहीतरी कोणाचं तरी मारामारी करून काहीतरी हे करू नका. बरेच काही
ऐकलं जातं, आमच्या कानावर अनेक येतात की अनेक चुकीचे मार्ग अवलंबतात लोक. काही शिक्षण घेणाऱ्या मुली पण, काही मुलं देखील जे शिक्षण करतात त्यांना चैनीसाठी पैसे हवे असतात, त्यांच्या रोज गरजा ज्या मोठ्या असतात त्यांना पैसे हवे असतात, चुकीचे मार्ग अवलंबतात, बरेच चुकीच्या गोष्टी करतात लोक. पण करू नका. तुम्ही हे समजून घ्या की तुमच्या देवानं, तुमच्या निर्माणकर्त्या परमेश्वरानं तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. जरी तुमचा जन्म देणारा बाप तुमच्यासाठी काही करू शकलेला नाहीये. बरेच लोक, बरीच मुलं आपल्या वडिलांना दोष देत असतात, आपल्या आई वडिलांना दोष देतात. तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे, काय केलेलं आहे तुम्ही आमच्यासाठी. परंतु लक्षात ठेवा की तुमच्या निर्माणकर्त्यानं, म्हणजे तुमच्या वडिलांच्या निर्माणकर्त्या देवानं तुमच्यासाठी आपला प्राण दिलेला आहे, तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्हाला चुकीचं वागण्याची काही गरज नाही, तुम्हाला चुकीचं वागण्याची काही गरज नाही, तुम्हाला चुकीचं गोष्ट करण्याची काही गरज नाही. तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. येशूच्या रक्तानं तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. कोणत्याही सेवकानं चुकीचा निरोप देण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही पण आशीर्वादित झालेला आहात आणि प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित झालेला आहे. अनेक लोक आजारामध्ये आहेत. टेन्शन घेऊ नका. का आजारी पडता तुम्ही, का निराश होता, घाबरा लागलेला आहे तुम्ही, मृत्यूला घाबरा लागलेला आहे. मृत्यूला घाबरू नका. तुम्ही आता कोणालाच घाबरू नका. कारण का तर देवानं सर्व गोष्टीतून तुमची मुक्तता केलेली आहे. देवानं तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. या जगातील प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्तानं प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित केलेला आहे. आणि म्हणून आनंदानं जगा. या सर्व परिस्थितीमध्ये आनंदानं जगा. जरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल, हॉस्पिटलमध्ये परिस्थिती खूप नाजूक असेल, तर तुम्ही देवाकडे प्रार्थना करत राहा. पण तुमच्या डोक्यामध्ये हेच असू द्या की देवा तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहेस, तुम्ही आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. येशू तुझ्या रक्ताला आम्ही आशीर्वादित आहोत. ह्या परिस्थितीला, ह्या आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या परिस्थितीला मी घाबरणार नाही. आज हॉस्पिटलमध्ये तुमचं कोणीतरी असेल, डॉक्टरने नो गॅरंटी दिली असेल, डॉक्टर म्हणले असतील जगणार नाही, पण तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही घाबरून जाऊ नका. तुम्ही डोक्यामध्ये हेच ठेवा की येशूच्या रक्तानं तो आशीर्वादित झालेला आहे. मी पण आशीर्वादित आहे, माझा परिवार आशीर्वादित आहे. तुम्ही कोण आहात? डॉक्टरच्या हातामध्ये पण जीवन नाही, त्यांचं जीवन त्यांच्या हातात नाही आहे, आपलं जीवन आपल्या हातात नाही आहे. तर आपलं जीवन देवाच्या हातात आहे. आणि त्यामुळं की आपण त्याच्याकडे लक्ष लावू, त्याच्या निर्णयाला आपण सकारात्मक रीतीनं प्रतिसाद देऊ. जरी बरेच या जगातून बरेच लोक निघून गेलेले आहेत, आम्हाला वाटतं की ते जायला नको होते, त्यांचं वय नव्हतं की तेवढं की ते जायला नको होते. पण लक्षात ठेवा की देवाचं वचन सांगतं की एका मडक्याला कुंभार विचारू शकत नाही की तू मला असं का केलंस ते. तो कुंभार आहे, तो काहीही करू शकतो. तसं तो आमचा निर्माण करता देव आहे. त्याला जसं वाटतं तसं तो करतो. आज तो मला ठेवेल, उद्या कोणाला तर घेऊन जाईल, उद्या कोणाला तर ठेवेल, मला घेऊन जाईल. आमचं जीवन आमच्या हातात नाही, पण देवानं तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलेलं आहे. जरी आम्ही या जगातून निघून गेलो तर आम्ही स्वर्गामध्ये जात आहोत, आम्ही त्याच्याजवळ जात आहोत. लक्षात ठेवा, कारण आमचे नागरिकत्व तर स्वर्गात आहे, जिथून प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. मी ते वचन तुमच्यासाठी वाचून दाखवतो. फिलिप्पिकरास पत्र याचा 3 अध्याय वचन 20 पासून. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्ता तारणारा येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. प्रियानो, आम्ही नागरिक स्वर्गाचे आहोत, आम्हाला तिथं जायचं आहे. आम्ही आशीर्वादित आहोत. जर आम्ही स्वर्गाचे नागरिक झालेलो आहोत याचा अर्थ आम्ही आशीर्वादित आहोत. घाबरू नका, चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. आजारी असाल, काही चिंता करू नका. या गोष्टीवर मजबूत रीतीने विश्वास करा की येशू ख्रिस्तानं तुमच्यासाठी आपलं रक्त सांडून तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे.
येशूनं तुमच्यासाठी आपलं रक्त सांडून तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. तुम्ही आशीर्वादित आहात. माझ्या पाठीमागं तुम्ही असं म्हणू शकता, प्रार्थना करू शकता. आपले डोळे बंद करा आणि माझ्या पाठीमागं म्हणा, स्वर्गाच्या देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुमच्या पायाजवळ येत आहे. तुझा निरोप यावेळेस मी ऐकला आणि तुझा निरोप हाच सांगतो की तू माझ्यासाठी आपला प्राण दिला आहेस, तू माझ्यासाठी आपलं रक्त सांडलं आहेस आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तानं मला सर्व पापातून मुक्तता मिळाली आहे. माझं तारण झालेलं आहे, माझा उद्धार झालेला आहे, मी आशीर्वादित झालेलो आहे, मी देवाचं लेकरू झालेलो आहे, मी देवाचा वारिस झालेलो आहे आणि मी स्वर्गाचं नागरिक झालेलो आहे. देवानं मला आशीर्वादित केलेलं आहे. मी तुझे आभार मानतो प्रभू येशू की तू मला आपला प्राण देऊन आपलं रक्त सांडून आशीर्वादित केलेलं आहे. या जगामध्ये जितके दिवस तू मला ठेवशील तितके दिवस मी आनंदानं जगेल आणि या गोष्टीवर मी विश्वास सदैव करेन की येशूच्या रक्तानं मी व माझा परिवार आशीर्वादित झालेला आहे. मी तुझे आभार मानतो. पवित्र आत्मा मला मदत करा. येशूच्या नावात आमेन. प्रियानो, हाच निरोप होता की तुमच्या पित्याला समजून घ्या की तुमच्या पित्यानं काय केलेलं आहे. ज्यावेळेस तुमच्या पित्यानं काय केलेलं तुम्ही समजून घ्याल त्यावेळेस तुम्ही पुढे जाल. जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही पुढचे निर्णय चुकीचे होतील. म्हणून पुन्हा एकदा हाच निरोप आहे की तुमच्यासाठी तुमच्या पित्यानं तुमच्यासाठी प्राण देऊन तुमच्यासाठी रक्त सांडून तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. देवबाप तुम्हाला त्या आशीर्वादामध्ये चालवो. या गोष्टीवर विश्वास करण्यासाठी तो तुम्हाला सहाय्य करो. पवित्र आत्मा तुम्हाला मदत करो आणि आपण आमेन चॅनलच्या या प्लॅटफॉर्मवर किंवा या सेवेच्याद्वारे देवाचं वाणी ऐकलेले आहे. आमेन चॅनल अविरत काम करत आहे. आमेन चॅनल थांबलेलं नाही आहे. आमेन चॅनलचं दर्शन हे थांबलेलं नाही आहे. आमेन चॅनलचे पुढील वाटचाल आम्हाला पाहायला मिळतं की आम्हाला परमेश्वर दाखवत आहे. पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करत आहे. त्याप्रमाणे आम्ही जात आहोत आणि तुम्ही बरेच लोक आमेन चॅनलसाठी प्रार्थना करता, आमच्यासाठी प्रार्थना करता. त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये आमेन चॅनलविषयी एक आदर आहे म्हणून मी देवाचे आभार मानतो. आणि अगदी कठीण या समयामध्ये देखील आमेन चॅनल काम करत आहे. आमेन चॅनलचा स्टाफ काम करत आहे. आमेन चॅनलवर काही आमेन चॅनल कठीण परिस्थितीमध्ये आहे पण आम्हाला विश्वास पूर्णपणे आहे कारण आम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्तानं आशीर्वादित झालेलो आहोत. आम्ही आशीर्वादित झालेलो आहोत म्हणून आम्ही काम करत आहे. लक्षात ठेवा, आम्ही आशीर्वादित होण्यासाठी काम करत नाही, आम्ही आशीर्वादित झालेलो आहोत म्हणून काम करत आहे. याच्या अगोदर आम्ही आशीर्वादासाठी काम करत होतो पण आता आम्हाला कळालेलं आहे की येशूच्या रक्तानं आम्ही आशीर्वादित झालेलो आहोत. आता आम्ही आशीर्वादित झालेलो आहे म्हणून आम्हाला काम करायचं आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आमेन चॅनल पुढं जाईल. आमेन चॅनलवर चांगलं वचन सांगणारे सेवक येतील आणि तुम्हाला ते सेवका त्या वचनाच्याद्वारे तुम्हाला ते अधिक प्रभूच्या जवळ घेऊन जातील. अनेक प्रभूच्या गुज रहस्य तुम्हाला ते सांगतील. आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला पाहायला मिळतं आणि पुढं ज्या वाटचाल जे आमेन चॅनलची वाटचाल आहे ती तुम्हाला आम्ही कळवतच राहू. परंतु ज्या लोकांनी आता यूट्यूबवर जे चालू आहे त्या सर्व लोकांना मी विनंती करेन की ज्यांनी आमेन चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कृपया तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आमचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत जातील. त्याचप्रमाणे आमेन चॅनलला दर महिना एक सबस्क्रिप्शन म्हणून एक 100 रुपये तुम्ही गुगल पे करू शकता. आम्ही तुम्हाला आमचा गुगल पे नंबर किंवा गुगल QR कोड आम्ही पाठवू देऊ. तुमचे फक्त 100 रुपयाचं योगदान आमेन चॅनलला हवं आहे तर तुम्ही ते देऊ शकता जेणेकरून आम्ही पुढे जाऊ शकू. आणि लक्षात ठेवा, आशीर्वादित झालेला आहात म्हणून तुम्ही द्या. तुम्हाला देवाने आशीर्वादित केलेला आहे म्हणून द्या.
आशीर्वादित झालेला व्यक्तीच तो देऊ शकतो. तुमचं देणं हे दाखवतं की देवानं तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. लक्षात ठेवा, येशूच्या रक्तानं तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. आणि म्हणून फक्त 100 रुपीज, फक्त 100 रुपये गुगल पे करा आणि तुम्ही या सेवेमध्ये सहभागी व्हा. आणि पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम आणि प्रत्येकाला यावेळेस मी शुभरात्री देत आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा आमेन चॅनल.